राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री आणि पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्यातलं हार्डवेअर सर्वश्रुत आहे। पण महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमध्ये खूप कटुता वाढत चालली आहे। भाजप आणि शिवसेनेचे नेते एकमेकांवर हल्लाबोल करत आहेत। महायुतीचा धर्म न पाळता या दोन्ही पक्षातले नेते महानगरपालिकेतल्या प्रभाग रचनेवरून आणि इतर मुद्द्यांवरून एकमेकांच्या विरोधात का बोलतायत? गणेश नाईक एकनाथ शिंदेंच्या विरोधामध्ये आक्रमक पद्धतीनं राजकारणात पुढे जाण्याचा का प्रयत्न करतायत? याला पूर्वीचं त्यांचं राजकीय शत्रुत्व हे कारणीभूत आहे की नव्यानं राजकीय चढाओढ करण्याच्या स्पर्धेमध्ये हे दोन्ही नेते एकमेकांच्या विरोधात बोलतायत का? आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी मनोज भोयर, नवराष्ट्र या तुमच्या लोकप्रिय डिजिटल चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। गणेश नाईक सातत्यानं एकनाथ शिंदेंवर वार करताना दिसतायत आणि मग ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के आणि त्यांचे नवी मुंबईचे जिल्हा प्रमुख विजय चौगुले त्याला कडक भाषेमध्ये प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करतायत। पण हे आताच का होतंय? यापूर्वी तेवढी कटुता आपल्याला पाहायला मिळाली नाही। अर्थात या दोन शीर्षस्थ नेत्यांचं, एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक या दोन महत्वाच्या नेत्यांमध्ये राजकीय मैत्री नव्हती आणि तशी त्यांची वैयक्तिकही मैत्री असल्याचं आपल्याला दिसत नाही। पण या गेल्या काही दिवसांपासून म्हणजे जे संकेत महानगरपालिकेच्या निवडणुकीचे मिळालेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येक पक्षाची जी काही बांधणी होताना आपल्याला पाहायला मिळते त्या हे दोन्ही नेते एकमेकांवरती कुरघोडी करताना आपण पाहतोय। गणेश नाईक यांचं वक्तव्य रावणाची उपमा दे 10 रावणाचे तोंड असं गणेश नाईकांनी एका सभेत म्हटलं आणि एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेत्यांना हे जिव्हारी लागलं। त्यांनी मग वार पलटवार केला। नायकांना म्हणालं की बायका पळवणारे लोक, कुणी कुणाचं थेट नाव घेतलं नाही, पण टीकेची पातळी आपल्याला घसरताना पाहायला मिळते। असं का होतंय? ठाण्यामध्ये भाजपाला एकाहाती सत्ता किंवा स्वबळावर स्वतःचा महापौर जिंकून आणायचा आहे। भाजपाची ही महत्वाकांक्षा अजिबात लपलेली नाही आणि ठाण्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून शिवसेना एकत्र असताना सुद्धा एकनाथ शिंदे यांचं एकहाती वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतंय। मग ठाण्याच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचा प्रयत्न भाजपचे नेते करतायत। या सगळ्या राजकीय चढाओढीमध्ये प्रत्येकाला आपापला अधिकार आहे। मेयर बनवण्याचा ज्याची संख्या जास्त असेल त्याचा महापौर कुठेही होऊ शकतो। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आणि भाजपाचे नगरसेवक हे वाढले मागच्या निवडणुकीमध्ये। पण यावेळी मात्र भाजपची रणनीती अशी आपल्याला दिसते की नवी मुंबईमध्ये गणेश नाईक यांचं पारडं जड आहे, तिथे ठाण्यामध्ये भाजपचाच महापौर होईल असा आत्मविश्वास भाजपला आहे। पण ठाण्यामध्ये मात्र गेल्या काही दिवसांपासून किंवा ते पाहायला मिळत नाही, ठाण्यातल्या शिवसेनेच्या वर्चस्वाला शह देण्याचा प्रयत्न भाजपकडून सातत्यानं होतो। भाजपचे तिथले आमदार संजय केळकर हे जागेच्या म्हणजे विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला हा दोन पक्षांमधला ठाण्यातला वाद विशेषत्वानं पाहायला मिळाला। तो आता महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं खूपच वाढलेला आहे। या ठाण्यामध्ये सातत्यानं गणेश नाईक यांच्यासारख्या भाजपकडे असलेल्या अत्यंत हेवीवेट राजकीय नेत्यांच्या माध्यमातून शिवसेनेला शह देण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे। तिथे जनता दरबार झाला, ते ठाण्याचे पालकमंत्री आहेत, ठाण्याचे पालकमंत्री आहेत एकनाथ शिंदे, पालघरचे पालकमंत्री आहेत गणेश नाईक। आणि गणेश नाईक पालघरमध्ये जनता दरबार जर घेत असतील तर आपण समजू शकतो, पण ठाण्यामध्ये जनता दरबार घेतल्यानं
एक नवे राजकीय संकेत आपल्याला पाहायला मिळाले. ठाण्यामध्ये गणेश नाईक यांच्या नेतृत्वामध्ये महानगरपालिकेची निवडणूक लढवली जाऊ शकते. गणेश नाईक यांचे पुत्र संजीव नाईक एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाण्याचे खासदारही होते. आता तिथे आपलं वर्चस्व प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न नाईकांच्या माध्यमातून होतोय हे काही शिवसेनेच्या नेत्यांना पटणारं नाहीये, कार्यकर्त्यांना तिथल्या. कारण महायुतीमध्ये ताकद सर्वात जास्त ठाण्यामध्ये ही शिंदे सेनेची आहे. आणि दुसरीकडे नवी मुंबईमधली जी काही ताकद आहे गेल्या काही वर्षांपासून आपण पाहतोय ती गणेश नाईक यांची आहे. एक हाती सत्ता आहे. गणेश नाईक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पालिकेवरची जी काही सत्ता होती ती आपण पाहिलेली आहे. नवी मुंबईमध्ये जे काही चित्र आपल्याला साधारणतः दिसते मी तुम्हाला आकडेवारी सहित वाचून दाखवतो, म्हणजे तुम्हाला नवी मुंबईमध्ये ठाण्यासारखीच कशी राजकीय चढाओढ लागलेली आहे दोन्ही पक्षांमध्ये महायुतीमध्ये असून सुद्धा. नवी मुंबईमध्ये 2015 साली जे चित्र होतं त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे 52 नगरसेवक, काँग्रेसकडे 10, शिवसेनेकडे 38 नगरसेवक आणि भाजपकडे 7 आणि अपक्ष 5. म्हणजे 2015 सालची स्थिती राजकीय अशी होती की राष्ट्रवादी काँग्रेस वर्सेस शिवसेना अशीच एक राजकीय लढाई कायम आपल्याला पाहायला मिळत होती. नंतरच्या काळामध्ये पक्षांतर झालं, पक्ष बदलवला गेला नेत्यांकडून आणि मग परिस्थिती कशी पालटली ती पाहूया. 2025 साली गणेश नाईकांसारखे राष्ट्रवादीमधले अत्यंत महत्वाचे हेवीवेट नेते, नवी मुंबई महानगरपालिकेवर एकच हाती सत्ता आणणारे नेते गणेश नाईक हे भाजपच्या वरचढणीला जाऊन बसले. आज ते वनमंत्री आहेत. भाजपकडे 57 नगरसेवक आहेत, शिंदेकडे 43 आहेत. पक्ष फुटल्यानंतरची ही परिस्थिती आहे. अजित पवारांकडे 1, पवारांकडे शरद पवारांच्या पक्षाकडे 3 आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडे 5 आणि काँग्रेसकडे 1. मी कुणाकुणाची वाताहत झाली आताच्या विद्यमान राजकीय परिस्थितीमध्ये आपण पाहूया. अजित पवार शरद पवार यांच्या पक्षाचे, कारण त्यांच्या एकत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महत्वाचे नेते गणेश नाईक हे भाजपमध्ये गेले. सेनेकडे 38 नगरसेवक होते, पण आता ठाकरेंकडे केवळ 5 नगरसेवक आहेत आणि त्यातही शिंदेची बाजू इथे उजवी आहे. शिंदेकडे 38 नगरसेवक होते, त्यात वाढ झालेली आहे आणि शिंदेकडे आत्ताच्या घडीला 43 आहे. म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीत जर रणसंग्राम गाजणार असेल, निवडणुकीचं मैदान गाजणार असेल तर ते भाजप आणि शिंदेमध्येच आहे, म्हणजे भाजप आणि शिवसेनेमध्ये. बाकी दुसरा कुठला महत्वाचा पक्ष विरोधात नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. भले नव्या प्रभाग रचनेमुळे वादाला तोंड फुटलेलं आहे आणि नवी प्रभाग रचना ही कुणाच्या पथ्यावर पडते हेही पाहायला पाहिजे. शिंदेचे नगरसेवक मौन धारण करू नये म्हणजे त्यांच्या पथ्यावर पडेल असं म्हणतायत आणि सर्व विरोधी पक्ष हे एकत्र येतात हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता यामध्ये जी 2025 मधली जी काही स्थिती आपल्याला पाहायला मिळते नवी मुंबईमधली, त्यात शिवसेनेला म्हणजे एकनाथ शिंदे यांना आपला प्रभाव नवी मुंबईमध्ये वाढवायचा आहे, अंकगणित जर आपण पाहिलं नगरसेवकांचं. आणि त्यामुळे हे लक्षात येतं की गणेश नाईकांना शह देण्याचा प्रयत्न होतोय. अर्थात प्रत्येकाचा आपापला अधिकार आहेच मी मगाशीच म्हणालो, पण नाईकांना असं वाटतंय की आता यांच्या नगरसेवकांची संख्या सुद्धा आपल्या जवळपास आहे. म्हणजे साधारणतः एक 12 नगरसेवकांचा फरक आहे दोन्ही पक्षांमध्ये आणि जर प्रभाव वाढला तर ही संख्या वाढू शकते आणि जर तशी ती वाढली आणि वाढवण्याचे प्रयत्न जोरकसपणे होत आहेत, इतर पक्षांमधले नगरसेवक घेऊन शिंदेंनी आपला प्रभाव इथला वाढवलेला आहे, आपली ताकद राजकीय वाढवली आहे आणि ही ताकद मुळातच गणेश नाईक यांच्यासाठी अत्यंत अडचणीची आहे. हे लक्षात आल्याबरोबर गणेश नाईकांनी भाजपच्या सूचनेवरून म्हणा आपली ताकद ठाण्यामध्ये वाढवायला सुरुवात केली आहे. आता आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की 2014 साली भाजपचं सरकार येण्यापूर्वी गणेश नाईक ठाण्याचे 15 वर्ष पालकमंत्री होते. त्यामुळे नवी मुंबईची सत्ता सांभाळत असताना, इथलं राजकारणातलं सूत्र आपल्या हातात ठेवत असताना ठाण्यामध्ये सुद्धा
त्यांचा प्रभाव होता आणि त्यानिमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाही प्रभाव तिथे वाढला होता. मुंबई महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीचा प्रभाव नव्हता, पण ठाणे आणि नवी मुंबईमध्ये होता. आज घडीला नाही, कारण नाईकच भाजपमध्ये आहे. मग नाईक भाजपमध्ये असल्यामुळे भाजपची ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा ताकद राहावी, ती वाढावी आणि तिथे त्यांना त्यापूर्वी मिळालेला जो पाठिंबा होता, समर्थन होतं, त्यांचा मुलगा राष्ट्रवादीचा खासदार, त्यांचे खासदार होते संजय नाईक. तर या पद्धतीनं ठाण्यामध्ये गणेश नाईकांना प्रभाव वाढवायचा आहे आणि तिथे भाजपचा महापौर हवा आहे. तर नवी मुंबईमध्ये नगरसेवक जास्तीत जास्त प्रमाणात निवडून आणण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांना करायचा आहे आणि खास करून त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे त्यासाठी प्रयत्न करत आहेत. आता हे चित्र तुमच्या लक्षात आलं असेल की ठाण्यात नाईकांना प्रभाव वाढवायचा आणि नवी मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांना प्रभाव वाढवायचा आहे. दोन्ही पक्ष महायुतीमध्ये आहे आणि महायुतीमध्ये असून सुद्धा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की दोनच पक्ष एकमेकांच्या विरोधामध्ये आपली ताकद वाढवत आहेत. महायुतीचा धर्म पाळत एकत्र जर निवडणूक लढवली तर जागा वाटपावरून खूप मोठा वाद निर्माण होणार आहे. कारण ठाणे आणि नवी मुंबई वाढती लोकसंख्या, वाढते उद्योग, अर्बनायझेशन जे झाले, त्यामुळे नवी मुंबई ही अत्यंत महत्वाची महानगरपालिका पूर्वीही राज्यामध्ये होती. आता तिचं महत्व खूप वाढलेलं आहे. या सगळ्या प्रभावामुळे आणि वाढतं जे काही महत्व आहे त्यामुळे या दोन्ही महानगरपालिकेची निवडणूक ही अत्यंत चर्चेत राहणार आहे. त्याची सुरुवातही आता झाली आहे. काही महत्वाच्या यातल्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या की कसा वाद वाढतोय, कुठले कुठले नेते एकमेकांवरती हल्ला करतायत आणि या दोघांमधलं राजकीय वैरत्व हे आणखी वाढणार आहे. या महानगरपालिकेच्या निवडणुकांमुळे वेगवेगळे मुद्दे आहेत, त्या मुद्द्यावर किती लक्ष दिलं जातं, कारण गेल्या काही वर्षामध्ये महानगरपालिकेची निवडणूक झाली नाही. त्यामुळे खूप गोष्टी ज्या महानगरपालिकेच्या प्लॅटफॉर्मवर सोडवायला गेले पाहिजे आणि ते सोडवले गेले नाहीत. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न हे पुढे येत आहेत. नाराजीही लोकांची आहे, कारण प्रशासकांच्या माध्यमातून किंवा आयुक्तांच्या माध्यमातून सर्वच प्रश्न सोडवले जात नाही. नगरसेवक हा महानगरपालिका आणि जनता यातला अत्यंत महत्वाचा राजकीय दुवा असतो. त्यांच्या माध्यमातून अनेक प्रश्नांची तड लागलेली असते, पण अनेकांना निधी मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, नवी मुंबईमध्ये मिळालेला आहे. त्या निधीमुळे काही कामं त्यांना करता आली आहे आणि त्यातील अनेकांनी आपण कसा हा निधी आणला हे सांगण्याचा सुद्धा प्रयत्न करतायत. नेमकं काय होईल या दोन्ही महानगरपालिकेमध्ये? स्वतंत्रपणे निवडणुका दोन्ही पक्ष लढतील का, किंवा एकत्र लढले तरी वाद शमवता येईल का? जागा वाटपाचा तिढा हा किती राहील? आणि असे सगळे वाद असताना सुद्धा भाजपामधून सुद्धा गणेश नाईकांना ताकद दिली जाते. तिथले स्थानिक आमदार, नेते हे एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये वातावरण गरम करण्याचा प्रयत्न करतायत. तर दुसरीकडे हे सगळं जाणून नवी मुंबईमध्ये शिवसेना सुद्धा भाजपची ताकद कमी करण्याचा आतापासूनच प्रयत्न करतायत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर आपली प्रतिक्रिया नोंदवा. आणि तुम्ही जर नवराष्ट्र हे आमचं डिजिटल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून करा अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि याशिवाय तुम्ही बेल आयकॉनवर जा या चॅनलच्या, तिथलं बटन दाबा म्हणजे तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन सातत्याने मिळत राहील. याशिवाय नवराष्ट्राचं तुम्ही इंस्टाग्राम अकाउंट, फेसबुक अकाउंट सुद्धा तुम्ही फॉलो करा. खूप धन्यवाद. नमस्कार.